नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आपलं देवघर जितकं सुंदर असेल तितकं सुंदर हे आपलं घर दिसत असतं. देवघर हे आपण जितकं सजवू तितकं ते कमीच वाटतं. देवघरामध्ये बऱ्याचशा अशा गोष्टी असतात की ज्या वास्तुदोष कमी करण्यासाठी मदत देखील करत असतात. घरामध्ये आपण बऱ्याचशा अशा गोष्टी करत असतो की ज्याच्यामुळे आपल्या घरामध्ये नकळतपणे वास्तुदोष निर्माण होत असतो. पण असा जो प्रखर वास्तुदोष आहे तो जर तुम्हाला कमी करायचा असेल तर घरामध्ये अशा काही गोष्टी आहे, देव आपल्या घरामध्ये अशा काही गोष्टी आपण ठेवायला पाहिजे की ज्यामुळे आपल्या घरातील जो वास्तुदोष आहे तो निघून जाईल आणि आपले दिवस जे आहे तर ते चांगले सुखी आणि समाधानाचे येतील. तर अशीच एक गोष्ट म्हणजे मंगल कलश. हो, मंगल कलश तर भरपूर जण आपल्या स्वतःच्या घरामध्ये भरत असतील. तुम्ही भाड्याने राहत असाल किंवा तुमचं स्वतःचं घर असेल, परंतु मंगल कलश हा आपल्या देवघरामध्ये असायलाच पाहिजे. त्याच्याशिवाय आपलं देवघर हे पूर्ण होऊ शकत नाही. कलशामुळे ब्रह्मा विष्णू महेश या सर्वांचा आपल्या देवघरामध्ये वास राहतो आणि त्याचप्रमाणे खूप सारी सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये निर्माण होत असते. तशीच आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक तांब्याभर पाणी. तर एक तांब्याभर पाणी सुद्धा आपण देवघरामध्ये ठेवायला हवं. असं जर पाणी आपण ठेवलं तर काय होतं तेच आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. आणि त्याचबरोबर त्या पाण्याचं आपण नंतर काय करायचं आहे, तसेच ते कधी बदलायचं आहे आणि त्या पाण्याचं काय करायचं, कुठे शिंपडायचं, हे सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे जर तुम्ही ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील स्वामी महाराजांचा तसेच माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा नक्कीच प्राप्त होईल. तर जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की देवघरामध्ये पाणी ठेवायचं, परंतु ते कोणत्या भांड्याचं ठेवायचं, म्हणजे स्टीलचं ठेवायचं, तांब्या किंवा पितळाचं ठेवायचं किंवा चांदीचं ठेवायचं. तुम्ही कुठल्याही धातूचं म्हणजे आपल्या घरामध्ये जर तुमच्याकडे तांब्याचं असेल, पितळेचं असेल तरी सुद्धा चालेल. नसेल तर आपण दुकानामध्ये वाटी लोटी म्हणून मागितलं तर ते देखील लगेच भेटून जातं. छोटीशी वाटी असते आणि छोटीशी लोटी असते तर ती तुम्ही घेऊ शकता. किंवा मग आपल्या घरामध्ये सुद्धा स्टीलची वाटी लोटी असते तर अशी सुद्धा आपण वाटी लोटी घेऊ शकतो आणि तिच्यामध्ये पाणी भरून ठेवू शकतो. या दोन्ही गोष्टी नसतील तर तुम्ही आपला मोठा तांब्या जो असतो तो सुद्धा पाण्याने भरून ठेवू शकता. किंवा मग तुमची जर तशी परिस्थिती असेल तर तुम्ही चांदीचा सुद्धा तांब्या आणि त्याला वाटी घेऊ शकता. म्हणजेच कसं छोटंसं घ्यायचं आहे तुम्हाला, खूप जास्तही गरज नाहीये. अगदी छोटी जरी वाटी लोटी भरून आपण पाणी ठेवलं, म्हणजे लोटी भरून पाणी ठेवायचं, त्याच्यावरती वाटी ठेवायची तरी सुद्धा चालतं. तुम्ही अगदी आपला पेला जो असतो तो भरून ठेवला तरी पण चालेल, परंतु त्याच्यावरती झाकण ठेवा, म्हणजे जे पाणी आहे ते आपल्याला झाकूनच ठेवायचं आहे. तर आता त्याचा उपयोग काय होणार आहे, आपल्याला आपल्या घरामध्ये आपण कितीही प्रयत्न करा, निगेटिव्हिटी ही असतेच आणि ही जी निगेटिव्हिटी आहे तर ती शोषण्याचं काम हे आपण देवघरामध्ये जे पाणी ठेवतो ना तर ते करत असतं. बाहेरून आपल्या घरामध्ये कोणी पण येतं, जरी आपण कितीही स्वच्छता ठेवली, आपलं मनही निर्मळ ठेवलं, तर सर्व गोष्टी आपण अगदी सुशोभित आणि व्यवस्थित केल्या तरी सुद्धा कुठून ना कुठून निगेटिव्हिटी, नकारात्मकता येणारच आहे. आणि अशी जी नकारात्मकता आहे ती शोषून घेण्याचं काम हे जे पाणी आहे तर ते करत असतं. त्यामुळे आपण देवघरामध्ये जो पेला भरून ठेवत आहे तर तो नक्की ठेवायला पाहिजे. त्याचबरोबर आपण देवासमोर ठेवलेलं जे पाणी आहे, आपण कसं सकाळची पूजा झाली तेव्हा आपण पूजा करणार आहोत सकाळी, तेव्हाच आपल्याला हे पाणी जे आहे तर ते भरून ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आपण खूप सारी पुस्तकं वाचतो, ग्रंथ वाचतो, खूप साऱ्या गोष्टी करत असतो. तर ज्या ज्या गोष्टी आहेत त्या त्या पाण्यावरती त्या गोष्टींचा प्रभाव देखील पडत असतो. आपल्या घरामध्ये कसं सर्व गोष्टींवरती आपण जर एखादी पूजा केली किंवा सेवा केली तर तिचा सर्व गोष्टींवरती सकारात्मक प्रभाव पडतो. त्याच पद्धतीने या पाण्यावरती सुद्धा आपण जी पूजा अर्चा करणार आहोत, ज्या गोष्टी करणार आहोत, जे मंत्र जप करणार आहोत, त्या सर्वांचा त्या पाण्यावरती परिणाम होत असतो. आणि ते पाणी जे आहे तर ते नकारात्मकता शोषून घेण्यासाठी
तेवढं प्रबळ देखील बनत असतं. त्याच्यामुळे हे जे काही पाणी आहे तर ते नकारात्मकता शोषून घेतं आणि आपल्या घरातील बरीचशी निगेटिव्हिटी जी असते ती या पाण्यामुळे कमी होण्यास मदत होत असते. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये कधीही कोणी येतं म्हणजे आपल्याला अगदी माहीत नसतं की कुणाची नजर कशी आहे किंवा मग कोणाच्या मनामध्ये आपल्याबद्दल काय चालू आहे. काही व्यक्ती असे असतात की ते फक्त आपल्या तोंडावरती गोड गोड बोलत असतात, पण त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल नकारात्मकताच असते. अगदी आपल्या मुलांवरती ते जळतात किंवा अगदी इतरही काही गोष्टी असतात की त्यांना आपलं काही चांगलं देखवत नाही. आपण काही घेतलं तरी त्यांना ते पटत नाही, फक्त ते आपल्यासोबत गोड गोड बोलतात, पण त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल वाईटपणा हा असतोच. आपल्याला माहीत नसतं कोणती व्यक्ती कशी आहे. आपण असा पाणी भरून पेला ठेवतो ना, त्यावेळी कुठलीही व्यक्ती येऊ द्या, तिच्या मनामध्ये कितीही नकारात्मकता असू द्या, त्या नकारात्मकतेचा आपल्या घरावरती परिणाम होत नाही. कारण हे पाणी जे आहे ना, ती त्या व्यक्तीला नकारात्मकता जी आहे तर ती सर्व स्वतःमध्ये घेत असतं. त्याच्यामुळे आपल्या घराला नजर दोष किंवा मग इतर काही दोष जे असतात, बाधा असतात, तर त्या सुद्धा लागत नाही. आणि घरामध्ये दुसरं कोणीतरी येऊन जाण्यापेक्षा आपल्या स्वतःच्या मनामध्ये खूप सारी नकारात्मकता असते. आपल्या घरातील व्यक्तींच्या पण मनामध्ये खूप सारी नकारात्मकता असते. आपलं मन आहे म्हणजे माणसाचं मन हे असं आहे ना, ते खूप साऱ्या गोष्टींचा विचार करत असतं. सारखा विचार हा प्रत्येकाच्या मनामध्ये चालूच असतो. त्याच्यामध्ये नकारात्मक सकारात्मक सर्व प्रकारचे विचार जे आहेत तर ते येत असतात. आणि असे जे नकारात्मक विचार आहेत, आपल्या स्वतःमध्ये सुद्धा येणारे नकारात्मक विचार तर ते पाणी शोषून घेत असतं आणि आपल्या देवापर्यंत आपले जे नकारात्मक विचार आहे ना तर ते जाऊ देत नाही. आता हे पाणी आपण रोज बदलायचं का? तर हो, आपल्याला रोज जेव्हा पण आपण सकाळी पूजेला बसतो तेव्हा आपल्याला हे पाणी जे आहे तर ते बदलायचं आहे. आता या पाण्याने जरी नकारात्मक गोष्टी शोषून घेतलेल्या असल्या तरी सुद्धा ते आपण देवासमोर ठेवलेलं असतं आणि ते अभिमंत्रित त्याच्यामुळे हे जे पाणी आहे ना तर ते आपण आपल्या घरामध्ये देखील शिंपडायचं आणि त्याचबरोबर आपण घरामध्ये जितके पण व्यक्ती असतील तितक्या व्यक्तीने ते पिऊन टाकायचं. कारण ते पाणी जे आहे तर ते अभिमंत्रित झालेलं असतं. त्याच्यामध्ये खूप साऱ्या चांगल्या गोष्टी ज्या आहेत तर त्या गेलेल्या असतात. देवासमोर ठेवलेली कोणतीही गोष्ट जी असते तर ती नेहमी चांगली बनत असते. म्हणजे वाईट गोष्टींना सुद्धा चांगलं बनवण्याची जी शक्ती आहे तर ती फक्त देवांमध्ये आहे. आणि अशा देवांसमोर आपण जे पाणी ठेवतो ना तर ते नेहमी चांगलं असतं, शुद्ध पाणी असतं. तर हे जे पाणी आहे तर ते पाणी पिऊन घ्यायचं. आपल्या घरातील सर्व व्यक्ती ज्या असतील त्यांना पण द्यायचं, कारण त्याच्यामध्ये थोडंसंच पाणी असतं आणि घरामध्ये फक्त आपण टॉयलेट बाथरूम सोडून आपण ते पाणी शिंपडायचं आहे. आता घरामध्ये बेडरूममध्ये हॉलमध्ये किचनमध्ये आपण हे पाणी नक्की शिंपडू शकता. घरामध्ये आता बरेच जण असं छोटी वाटी लोटी भरून ठेवतात. जर तुम्ही मोठ्या तांब्यामध्ये भरून ठेवत असाल तर त्या पाण्याचं मग काय करायचं, तर ते पण काही पाणी शिंपडायचं थोडंसं घरामध्ये. त्याच्यानंतर काही अगदी प्राशन करायचं आणि जर पाणी उरलंच तर मग तुम्ही ते आपल्या झाडांना सुद्धा घालू शकता. त्याचबरोबर जेव्हा पण आपण रोज सकाळची पूजा करत असतो त्यावेळी त्याला सुद्धा आपण हळदी कुंकू वाहायचं आहे, हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर हा जो पेला आहे तो रोज आपण स्वच्छ धुवायचा आहे. कारण बघा, तो जो पेला आहे किंवा ती जी वाटी लोटी असेल तर ती स्वच्छ असेल तर ते तितकं चांगलं दिसतं आणि चांगलं वाटतं सुद्धा. आणि आपण कुठल्याही गोष्टी न धुता देवासमोर तशाही ठेवत नाही. त्याच्यामुळे अगदी आपण स्वच्छ, आणि जर तुम्ही तांब्या पितळेचा जर वापरत असाल तर ते अगदी स्वच्छ असे धुवा. कारण ते जे भांडे आहे ना तर त्याच्यावरती डाग असतात, डाग पडतात, मग ते चांगलं वाटत नाही किंवा तिथलं वातावरण जे आहे तर ते सर्व वातावरण सकारात्मक असतं. मग अशी खराब भांडी जी आहे ती सुद्धा तिथे ठेवायची नाही. एकदम स्वच्छ घासून पुसून अशी स्वच्छ करायची आणि मगच ठेवायची आणि त्याला फूल सुद्धा अर्पण करायचं आहे. आणि त्याचबरोबर जे लोक आपल्या देवघरामध्ये असं ठेवत असतील तर ठीक आहे, परंतु जे ठेवत नसतील तर त्यांनी आत्तापासून हे ठेवायला नक्की सुरुवात करा. याचा चांगला पॉझिटिव्ह परिणाम तुम्हाला बघायला मिळेल. आपल्या घरामधील जी नकारात्मकता आहे, वाईट शक्ती आहे, ती कमी होण्यास मदत होईल. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये बऱ्याच वेळा भांडणं, कटकटी, निगेटिव्हिटी, नजरबाधा, दोष देखील होत असतात ना, ते सुद्धा कमी होण्यास मदत होईल. आता प्रत्येक गोष्ट आपल्याला करणे शक्य नाही, परंतु आपल्याला जेवढ्या गोष्टी करता येतील तेवढ्या आपण करू शकतो. आपण नक्कीच करायला हवे. प्रत्येक जणाला तितका वेळ भेटलच असं नाहीये,
परंतु अगदी आपलं घर आहे, आपलं देवघर आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला ज्या पण गोष्टी तिथे करता येतील आणि आपल्या घरातील नकारात्मकता दूर केली तर त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या शुभ शुभ होतील. त्याच्यामुळे अशा ज्या गोष्टी आहेत त्या जेवढ्या करता येतील आपल्याला तेवढ्या आवर्जून करायच्याच आहे. जे पण लोक असं पाण्याने भरलेलं भांडं ठेवत नसतील त्यांनी नक्की ठेवत जा. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.